शिवभक्त साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत पद्मश्री सन्मानाने सन्मानित। भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे दिल्लीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये लेडी सिंगम संयुक्त सचिव भारतीय विश्वविद्यालय संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा दिल्ली पोलीस ऑफिसर सौ किरण शेट्टी, लेडी सिंगम IPS ऑफिसर मान्य चिराग पासवान मेंबर ऑफ पार्लमेंट व मान्य सौमित्र खान मेंबर ऑफ लोकसभा यांच्या शुभ हस्ते डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं। ज्याने आपल्या कामाप्रती कृतज्ञता बाळगत प्रामाणिकपणे अहोरात्र निस्वार्थ आपल्या कामाला वाहून दिलं, ज्याने कधीच फळाची अपेक्षा केली नाही आणि आपल्या कामापासूनही ते कधी दूर हटलेही नाही। त्यांच्या कामाचा आणि ते करत असलेले निस्वार्थ कार्य या सर्व गोष्टींचा विचार करत आज त्यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करत असताना आमचं हृदय भरून आलं। त्यांचं कार्य दिव्यांग, अपंग, सामान्य, गरीब या लोकांसाठी निस्वार्थ आहे। आपल्या कुटुंबाचा त्याग करत त्याने आज पद्मश्री सन्मानापर्यंत मजल मारत आपले आणि आपल्या कुटुंबियांचं नाव दिल्लीच्या तख्तावर रोशन केलंय। आम्ही त्यांचं काम, त्यांच्या कामाचा लेखाजोखा स्वतः तपासून पाहिला असता निस्वार्थ कार्य म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला उलगडला। ते करत असलेलं कार्य खरंच प्रेरणादायी आहे। त्यांच्या कार्यातून आणि कामातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। आपल्या कुटुंबाचा त्याग करत कसली आणि कोणाकडूनही कसली अपेक्षा न ठेवत त्यांनी आपल्या कार्याची ज्योत अहोरात्र तेवत ठेवली आणि आज त्या कर्माची पोच म्हणजे पद्मश्री सन्मान त्यांना मिळाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही, असं मत यावेळी लेडी सिंगम दिल्ली पोलीस ऑफिसर मिसेस किरण शेट्टी यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला मान्य जगदीश मुखी, एक्स गव्हर्नर ऑफ आसाम, सौ मीनाक्षी लेखी, विदेश सांस्कृतिक राज्यमंत्री, ऑलिम्पिक पदक विजेते रविकुमार दहिया, भारताचे पैलवान सतपाल सिंग, मान्य अरविंद कुमार, मिनिस्टर ऑफ इलेक्शन हरियाणा, मान्य चंदन कुमार चौधरी, मेंबर ऑफ दिल्ली असेंबली भाजपा, मान्य विजय ज्वाली पॉलिटिशियन व डॉक्टर आलोक कुमार मिश्रा, जॉइंट सेक्रेटरी ऑफ असोसिएशन, चेअरमन डॉक्टर तपन कुमार, CEO कविता बजाज, मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कुमार, मॅनेजर बॉबी जैन, निधी निगम, रोशनी शर्मा, रक्षित सर्व इतर अनेक मेंबर ऑफ पार्लमेंटचे सदस्य उपस्थित होते। आपण करत असलेलं काम जर प्रामाणिक असेल तर कुठल्याही प्रकारची कसली भीती राहत नाही। आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे। पोच मिळून कर्माची पावती जरूर मिळते असं मत पद्मश्री सन्मानाने सन्मानित केल्यानंतर डॉक्टर गणेश राऊत यांनी व्यक्त करत सर्वांचे मनस्वी आभार मानले।